हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी यांनी 60च्या वर आध्यात्मिक पुस्तके लिहिली आहेत. कठोपनिषद हे त्यातलेच एक पुस्तक. यामध्ये प्रत्यक्ष यमराज नचिकेताला मृत्यूबद्दलचे ज्ञान देत आहेत. योगेश्वर चरणी विनम्र होऊन कठोपनिषद जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूया. अध्याय 2, वल्ली 3, श्लोक क्रमांक 15. यदा सर्वे प्रविद्यन्ते हृदयस्य इह ग्रंथया अथ मर्त्यः अमृतो भवति एतावत अनुशासनम. अन्वयार्थ. जेव्हा हृदयातील सर्वच्या सर्व ग्रंथी गाठी भंग पावतात तेव्हा मर्त्यमानव अमृत होतो, मुक्त होतो. हेच अनुशासन सांगितले आहे. मागील श्लोक म्हणजे मंत्र क्रमांक 14 याचा या मंत्रात जास्त विस्तार सांगितलेला आहे. येथे वासना कामना यावर उपाय सांगितला आहे. मागील मंत्रात आपण हृदयात आश्रित असलेल्या कामना म्हणजे मनात आश्रय करून राहिलेल्या कामना असा घेतला होता. हृदयाचा मन असा अर्थ घेतला होता. तोच अर्थ येथेही घेऊन हा मंत्र समजावून घेता येतो. भावभावनांच्या, कामनांच्या, वासनांच्या, रिपूंच्या इत्यादी ग्रंथी गाठी मनात पक्क्या बसलेल्या असतात. ह्या गाठींची चटकन सहजासहजी न सुटणारी अशी निर्गाठ बसलेली असते. मन वासना कामना यांना चिकटून बसते. ते इतके प्रभावी असते की मानवाला या वासना कामना पूर्ण करणे म्हणजेच मजेत उत्तम प्रकारे आयुष्य जगणे आहे असे वाटते. हे म्हणजेच आयुष्य अशी भावना प्रबळ झाली की ती दूर होणे महा कठीण होते. येथे यावर उपाय सांगितला आहे की या गाठी भंग करायच्या, नष्ट करायच्या. या ग्रंथी गाठी भंग करायचा उपाय म्हणजे आपल्या मनातील रिपू ही भावना दूर करणे. रिपूच राहिले नाहीत की त्यांच्या गाठी त्याबरोबर आपोआपच नष्ट होतील. मनातून रिपू भावना जाण्यासाठी तेथे त्याऐवजी आत्मपरमात्मभाव जागृत करावा. आत्मपरमात्मभाव जागृत करावा. आपण म्हणजे आत्मतत्व, ती आत्मचेतना आहोत असे समजून जाणून घ्यावे. आपण म्हणजे ते मर्त्य मन, हृदय नाही. आपण अमर असे आत्मतत्व आहोत. यास्तव त्या मर्त्य मनाचे भाव जोपासण्यापेक्षा अमर अशा आत्मतत्वाचा मुक्त होणे हा भाव जोपासावा. यमराज सांगत आहेत की जेव्हा हृदयातील सर्वच्या सर्व ग्रंथी गाठी भंग पावतात तेव्हा मर्त्यमानव अमृत होतो, मुक्त होतो. हेच अनुशासन सांगितलेलं आहे. आपल्यातील भौतिक जीवनाची गाठ नष्ट झाली पाहिजे. भौतिक जीवन हे आपल्या मूळ आध्यात्मिक जीवनाला पूरक आहे. भौतिक जीवन हे आपले मुख्य जीवन नाही. भौतिक जीवनासंबंधीचे अज्ञान दूर करून आत्मज्ञान समजून घ्यावे. आध्यात्मिक जीवनाचा मुक्ती मिळवणे हा मूळ उद्देश आहे. तो पूर्ण करता यावा यासाठी हा नरदेह आपण धारण केलेला आहे. आत्ममुक्ती हे केवळ नरदेहातच शक्य आहे. यासाठीच मानवाला अनन्यसाधारण बुद्धी आहे. या बुद्धीचा उपयोग उपभोगायला सुकर होतील असे नवनवीन शोध लावण्यात व्यर्थ न करता आत्ममिलन या मूळ उद्देशाकडे मानवाने आपली बुद्धी चालवावी. भौतिक जीवनासंबंधीचे
अज्ञान नष्ट करून आध्यात्मिक जीवनाचे ज्ञान प्राप्त करावे. त्यामुळेच त्याचे भौतिक जीवन सदा चिर आनंदी राहील आणि त्याचबरोबर मुक्तीही प्राप्त होईल. यमराज सांगत आहेत की हेच अनुशासन सांगितलेले आहे. मानवाला उपयुक्त असा हाच उपदेश योग्य आहे. येथे अनुशासन असा शब्द वापरला आहे कारण येथे मनाला समजावून द्यायचे आहे. मन नाठाळ, अतिचपळ, संवेदनशील असते. ते एका विषयातून दुसऱ्या विषयात जितक्या वेगाने पळते तितकेच ते एकाच विषयात ठाम अडूनही राहते. काही केले ते प्राप्त विषय सोडून त्यापासून दूर होत नाही. जो विषय आवडला असेल त्यावर दृढ बसून राहते. सतत त्याच विषयाचा ध्यास घेऊन त्यावरच विचार करत बसते. यास्तव मनाला चुचकारून त्याच्या कलेने त्याला आकृष्ट करून परमात्म्याकडे आणावे लागते. यासाठीच येथे अनु असा शब्द वापरला आहे. हरिओम.